तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला हरवण्यासाठी नम्रताने खूपच जास्त खालची पातळी गाठलेली असते। तिने टोकाचा निर्णय घेतलेला असतो। तिला आता स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आणि घरामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तिला वल्लरीने ईश्वरीला हरवायला सांगितलेलं असतं। आणि स्वार्थी झालेली नम्रता इथे आता वल्लरीचं ऐकून त्या पद्धतीने वागणार सुद्धा असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता ईश्वरीला किडनॅप करण्यात आलेली असते आणि त्यामुळे वल्लरीने स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घेतलेला असतो। कारण ज्या ठिकाणी इथे आता रमाकांतला किडनॅप करून ठेवण्यात आलेलं असतं त्याच ठिकाणी ईश्वरीला सुद्धा किडनॅप करण्यात आलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, ईश्वरीने आता स्वतःच्या जीवाची बाजी लावत ती स्वतः तर तिथून बाहेर पडलेलीच असते, पण त्याचबरोबर तिने रमाकांत काकांना सुद्धा सुखरूपरित्या तिथून बाहेर काढलेलं असतं। रमाकांत काका आणि ईश्वरी दोघे जण स्पर्धेच्या ठिकाणी आता योग्य वेळी पोचलेले असतात आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, वल्लरी तोंडावरती पडलेली असते आणि नम्रतासुद्धा ईश्वरीला हरवणारे लोक हे आता स्वतःच हरलेले असतात आणि ईश्वरी मात्र जिंकलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता फूड अँड फॅशनमध्ये फॅशनचा राऊंड असतो। अर्णवने खूपच छान पद्धतीने इथे आता कपडे डिझाईन केलेले असतात। चिंध्यांपासून त्याने आता सुंदर असा ड्रेस तयार केलेला असतो आणि त्यामुळे ते सगळं त्याने खूपच कमी वेळेत केल्यामुळे जजेसला त्याची मेहनत, त्याची क्रिएटिव्हिटी लक्षात येते आणि म्हणून फॅशन राऊंडचा विनर हा दुसरा तिसरा कुणी नाही, अर्णव राजे शिर्के हा झालेला असतो आणि सात्विक फॅशन याने आता दुसरा राऊंडसुद्धा स्वतःच्या नावाने केलेला असतो। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवच्या कुटुंबियांना प्रचंड त्या गोष्टीचा आनंद होतो, पण सौदामिनी देशमुख, सौदामिनी क्रिएशनला मात्र अजिबात आनंद होत नाही। तिला तर राग आलेला असतो। ती म्हणत असते की अर्णव ईश्वरीला मी एवढा हरवण्याचा प्रयत्न करते, पण ते दोघे जण एका पाठोपाठ एक दोन्ही राऊंड तर जिंकलेलेच आहेत। आता फक्त उरला तो एक राऊंड, तो राऊंड मात्र जास्त गुणांचा असतो। त्या राऊंडमध्ये जे कुणी आता पास होईल ना, ते लोक पुढच्या राऊंडचे विनर असणार आहेत असं त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं। त्यामुळे तिसरा राऊंड जिंकणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आणि त्याची तयारी सगळेजण आता जय्यत पद्धतीने करणार असतात। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुसऱ्या राऊंडचा विनर अर्णव म्हणजे सात्विक फॅशन घोषित केल्यानंतर आयोजकांना राग येतो आणि ते आता जजेसच्या विरोधात जाऊन म्हणतात की नाही, इथे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, सात्विक फॅशन विनर होऊ शकत नाही, इथे सौदामिनी क्रिएशन हे विनर झालेले आहे। तेव्हा जजेस म्हणतात, आम्हाला इथे कशासाठी निवडलेलं आहे, डिसिजन मेकर आम्ही आहोत का तुम्ही? आम्ही इथे सगळ्या बाजूने विचार करूनच निर्णय दिलेला आहे। अर्णव राजे शिर्के यांची मशीन बंद पडून सुद्धा ती नीट करून आणेपर्यंत ते थांबले होते। तुम्ही त्यांना इथून दुसरी मशीन दिली पण नाही आणि त्याचबरोबर त्यांना वेळसुद्धा वाढवून दिलेला नाही। त्यांनी स्वतः ही सगळी मेहनत केलेली आहे। मग आता जर त्यांनी कमी वेळेमध्ये चिंध्यांपासून इतका चांगला ड्रेस तयार केला आहे आणि ते तुम्ही बघताय, मग तरीसुद्धा ते जिंकल्यानंतर तुम्हाला राग का येतोय? ही पार्शालिटी कशासाठी? जजेस म्हणून आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं। अखंड कपड्यापासून कुणीही चांगला ड्रेस तयार करू शकतं, पण चिंध्यांपासून ड्रेस तयार करण्यासाठी माणूस मुळातच क्रिएटिव्ह असला पाहिजे आणि ते अर्णव राजे शिर्के यांनी सिद्ध करून दाखवले। त्यामुळे आमचा डिसिजन फायनल आहे, त्या डिसिजनमध्ये बदल होऊ शकत नाही। सात्विक फॅशन विनर झालेली आहे असं जजेसने आता सांगितलेलं असतं। तेव्हा इथे अर्णव ईश्वरी या दोघांना सुद्धा माहिती असतं की हा सगळा जो डाव आहे ना, तो आयोजकाचा नाही आहे तर सौदामिनी देशमुखचा आहे।
कारण अर्णव ईश्वरीला हरवण्यासाठी सौदामिनी देशमुख हवी तेवढी मेहनत करत असते. त्यामुळे इथे ही संपूर्ण गोष्ट अर्णव ईश्वरीच्या लक्षात आलेली असते. नम्रताला सुद्धा राग येतो. नम्रता म्हणते, आकाश, खरं तर आपण जिंकायला हवं होतं आणि तुम्ही जिंकला असतात, पण इथे जिजूंना कमी वेळेत ड्रेस पूर्ण केला म्हणून त्या लोकांनी जास्त मार्क दिले, नाही का? तेव्हा तो म्हणत असतो की काही हरकत नाही नम्रता, दादा जिंकू दे किंवा मी, आपल्या घरातलंच कुणीतरी जिंकतंय हे महत्त्वाचं नाही आहे का? ती म्हणते, हो अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पण जर आपण जिंकलो असतो तर मला जास्त आनंद झाला असता, बरोबर ना? कारण तुम्हीसुद्धा मेहनतच केली होती आणि तुम्ही शिवलेला ड्रेस हा खरोखरच उत्तम होता आणि म्हणून तुम्ही जिंकला असतात तर जास्त बरं झालं असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मी सिंदूर, आज मी जे काही जिंकलो आहे ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे, कारण तू माझा आत्मविश्वास वाढवलास आणि तू मशीन सुरू करण्यासाठी जी काही मेहनत घेतलीस ती मी बघितली ना. मामासुद्धा सांगत होता की तू शेवटपर्यंत हार मानली नाहीस, बरोबर ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, पण तुम्ही चिन्हांपासून जो काही ड्रेस शिवलात ना, खरंच खूपच छान शिवलात आणि ते सुद्धा एवढं कमी वेळेमध्ये. आता मला कळतंय सात्विक फॅशन एवढी नावारूपाला काय आहे, कारण का तुम्ही खूप जास्त मेहनत घेता ना तिच्यासाठी, म्हणून. तेव्हा आकाश म्हणत असतो नम्रताला, नम्रता, मी जिंकलो की नाही जिंकलो ते मॅटर नाही करत, आपण नंबरमध्ये आहोत ना ते जास्त मॅटर करतं. आणि तसंही दादा जिंकला ना त्याचा मला जास्त आनंद आहे, कारण सात्विक फॅशन वाचवण्यासाठी तो खूप जास्त मेहनत घेतो आहे आणि त्यामुळे जर आपण त्याच्यामुळे जिंकलो तर मला आनंदच होईल, आणि आपण जिंकलो आणि तरीसुद्धा सात्विक फॅशन वाचलं तरीसुद्धा मला आनंदच होईल. मी जिंकावं आणि दादाने हरावं असं मला अजिबात वाटत नाही, असं इथे आकाशने नम्रताला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता सगळेजण घरी आलेले असतात. सर्व स्पर्धकांना पुढच्या राऊंडची चांगली जय्यत तयारी करायला सांगितलेली असते. त्यामुळे सगळेजण आता घरी येतात, देवाचा आशीर्वाद घेतला जातो आणि तेव्हा इथे आता आजी म्हणत असते की सगळ्यांनी खूपच जास्त मेहनत घेतली, बरोबर ना? दोघेही तुम्ही सक्सेसफुली अगदी हा राऊंडसुद्धा जिंकलात. पुढच्या राऊंडची सुद्धा तुम्हाला नीट तयारी करायची आहे, बरं का? तेव्हा इथे नम्रताला आणि आकाशला आनंद झालेला असतो, पण तरीसुद्धा नम्रताला एका गोष्टीची अडचण वाटत असते की ह्या स्पर्धेमध्ये खरं तर आम्हीच विनर झालो असतो, कारण आमच्यापेक्षा भारी कोणी नाही आहे. पण आता जिजू आणि ईश्वरी असल्यामुळे त्या दोघांचे चान्सेस जास्त वाढलेले आहेत जिंकण्याचे. तेव्हा काही झालं ना तरी तिसऱ्या राऊंडला जास्त गुण आहेत. तिसऱ्या राऊंडमध्ये जिजू आणि ईश्वरी हे दोघेजण सहभागी झालेच नाही पाहिजे. इथे आमचं कौतुक दोघांचं कुणालाच नाही आहे, सगळं कौतुक अर्णव आणि ईश्वरीचंच. आई जर इथे असत्या तर निदान त्यांना आमचं कौतुक तरी असतं, पण आई गेल्यात तरी कुठे? तेव्हा नम्रता आपल्या रूममध्ये येते आणि वल्लरीला ती कॉल करते आणि म्हणते, आई कुठे आहात तुम्ही? अहो, स्पर्धेच्या ठिकाणी तुम्ही मला मदत करायला का नाही आहात? तेव्हा तुम्ही फक्त मला जिंकायला सांगताय, पण माझी मदत करण्यासाठी तुम्ही जर इथे असतात तर बरं झालं असतं ना. तेव्हा ती म्हणते, अगं ए नम्रता, मी तुला काय सांगितलं होतं गं? त्या ईश्वरीला हरवायचं सांगितलं होतं ना, पण तू तिला हरवण्यासाठी काय करतेस गं? तेव्हा इथे नम्रता म्हणते, आई, मी पूर्ण मेहनत घेते तिला हरवण्यासाठी. आता तुम्ही मला सांगा, इथे अर्णव सरांच्या आईची मशीन पूर्णपणे खोलून ठेवली होती, पण त्या ईश्वरीने काय केलं माहिती आहे? ती संपूर्ण मशीन जॉईन केली. 1 तासामध्ये तिने अख्खीच्या अख्खी मशीन जॉईन केली. आता तुम्ही मला सांगा, पूर्ण उघडून ठेवलेली मशीन कुणी नीट करू शकतं का? पण तिने यूट्यूबवरती व्हिडिओ बघून ती मशीन दुरुस्त केली. तिने जिजूंचा हट्ट पण पूर्ण केला की मला माझ्या आईचंच मशीन वापरायचं आहे, आणि त्याचबरोबर तिने हा राऊंडसुद्धा त्यांना जिंकायला लावलं. मग आता मी काय करणार होते तुम्ही सांगा बरं. तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघ नम्रता, तू कारणं देतेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर जिंकायचं असेल आणि घरामध्ये तुझी सत्ता निर्माण करायची असेल ना, तर तुला त्या ईश्वरीला हरवावंच लागेल, काहीही करून, कळलं? तेव्हा इथे नम्रता म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही आई, आता मी ईशूला हरवणारच, मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरीसुद्धा चालेल. म्हणजे अगदी मला ईश्वरीला थांबवण्यासाठी आता खूप मोठा प्लॅन तयार करावा लागेल.
तेव्हा इथे नम्रता म्हणते, आई तुम्हीच सांगा ना काय करू मी. तेव्हा वल्लरी म्हणते, ठीक आहे मी तुझी मदत करायला तयार आहे, पण परत म्हणायचं नाही हं की हे सगळं मी केलं म्हणून, काहीतरी वाईट केलं असं बोलायचं नाही. मी आता जे काही करते ते तुझ्यासाठी आणि आकाशसाठी करते, तुम्हाला जिंकवायला करते, चालेल ना. तेव्हा नम्रता म्हणते, हो चालेल चालेल. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणते, काहीतरी बहाणा करून तू आहे ना ते ईश्वरीला एकटीला मार्केटमध्ये घेऊन ये, आणि तेव्हा माझी काही माणसं येतील आणि ते ईश्वरीला आपण थोड्या वेळासाठी फक्त किडनॅप करून ठेवू. थोड्या वेळासाठी तिला एका ठिकाणी आपण डांबून ठेवू आणि मग तिला पाठवून देऊ. आपल्यावरती कुणाला संशयसुद्धा येणार नाही. हे सगळं त्या सौदामिनी देशमुखने केलं आहे असंच सगळ्यांना वाटेल, बरोबर ना. तेव्हा इथे नम्रता म्हणते, ठीक आहे काहीतरी खरेदी करायचं आहे, या बहाण्याने मी आता इशूला घेऊन येते, तुम्ही तिथे माणसांना वेळेवरती पाठवा हां. तेव्हा वल्लरी म्हणते की ठीक आहे. ईश्वरी आता निघून तयार झालेली असते. तेव्हा नम्रता म्हणते की इशू जरा येतेस का मार्केटमध्ये, मला काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत, आपण जरा लवकर निघूया. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की ठीक आहे चालेल, आणि त्या दोघीजणी आता लवकर घरातून निघालेल्या असतात. आणि त्यानंतर नम्रताला ईश्वरीला किडनॅप वगैरे केल्यानंतर वेळेवरती पोचायचं असतं, तेव्हा ती घरून आता निघालेली असते लवकर. त्यानंतर इथे मार्केटमध्ये गेल्यानंतर एका गुंडांची गाडी येते. ईश्वरीला आता पकडून गाडीमध्ये भरलं जातं. त्यानंतरला तिला एका गोडाऊनमध्ये घेऊन जायला सांगितलेलं असतं. फक्त इथे वल्लरीने सांगितलेलं नसतं की कुठल्या गोडाऊनला जायचं आहे. आता तिचे लोक प्रत्येक वेळी ज्या गोडाऊनचा वापर करत असतात त्याच गोडाऊनमध्ये जातात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता वल्लरीला वाटतं की ते लोक दुसरीकडे कुठेतरी ईश्वरीला घेऊन जातील. आणि त्यानंतर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे वल्लरीला तिचा फोन बंद ठेवावा लागतो. गुरुजींनी मनःशांती करायला सांगितलेली असते, त्यामुळे तिला आपला फोन बंद करून ठेवावा लागतो. गुंड लोक वारंवार फोन करत असतात, पण तिला काही फोन उचलता येत नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो काहीही समजत नसल्यामुळे ते लोक आता जवळच्याच एका गोडाऊनमध्ये नेऊन आता ईश्वरीला किडनॅप करून ठेवतात. ईश्वरीला गुंगीचं औषध दिलेलं असतं, त्यामुळे ती बेशुद्ध झालेली असते. तिला एका चेअरला नेऊन बांधून ठेवलं जातं आणि त्यानंतरला ते लोक तिथून गायब होतात. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता थोड्या वेळाने शुद्धीवरती आलेली असते. ईश्वरी शुद्धीवरती येते आणि बघते तर काय, तिला आता पूर्णपणे किडनॅप करून ठेवण्यात आलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, मला माहिती आहे हे काम नक्की कुणाचं आहे ते, हे काम आहे सौदामिनी देशमुखचं. कारण तिचीच इच्छा आहे ना की आम्ही जिंकावं नको, आम्ही हारलं पाहिजे. आम्ही न जिंकण्यासाठी तिने मला इथे किडनॅप करून ठेवले. कुणाचंच आता लक्ष नम्रताकडे जात नाही. सगळ्यांना वाटत असतं की हे कारस्थान आहे ना ते दुसरं तिसरं कुणाचं नाही, हे कारस्थान सौदामिनी देशमुखचंच आहे. पण प्रेक्षकांनो हे सगळं नम्रता आणि वल्लरी या दोघींनी केलेलं असतं. आणि त्यामुळे इथे आता नम्रता सांगतसुद्धा नाही. ती म्हणत असते की इशू कुठे गेली मला माहितीच नाही, मी दुकानामध्ये गेले काही गोष्टी खरेदी करायला, जिजूंचा फोन आला म्हणून ती बाहेर आली आणि नंतर ती कुठे गेली मला माहिती नाही. तेव्हा प्रेक्षकांनो नम्रता खोटं बोलत असते. नम्रतानेच ही सगळी वाट लावलेली असते. तेव्हा उलट इथे आकाश काय म्हणतो, मला असं वाटतंय की ईश्वरीच्या गायब होण्यामागे सौदामिनी देशमुखचा तर काही हात नाही आहे ना. सगळ्यांना आता तीच वाटत असते, पण प्रेक्षकांनो खरं तर कारस्थानी असते ती म्हणजे नम्रता आणि वल्लरी. त्यानंतर इथे ईश्वरी आता शुद्धीवरती येते, स्वतःला सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न सुरू करते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो तिथे आता रमाकांत काकांनासुद्धा इथे वल्लरी आणि त्याचबरोबर तो उदयकांत या दोघांनी मिळून आता डांबून ठेवलेलं असतं. आणि दोघेही इथे आता लकीली एकाच गोडाऊनमध्ये आलेले असतात. फक्त एक विरुद्ध बाजूला असतो आणि दुसरं त्याच्या विरुद्ध बाजूला असतो. तेव्हा ईश्वरी आता स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा रमाकांत काकांच्या ओरडण्याचा तिला आवाज ऐकू येतो. तो म्हणतो, कुणी आहे का इथे, मला पाणी द्या. तेव्हा ती म्हणते, बाबांचा आवाज, हा तर बाबांचा आवाज आहे, बाबा इथे काय करतायत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता सरकत ते बॉक्स पाडते आणि बघते तर काय, तिथे रमाकांत काका असतात. तेव्हा ती म्हणते, बाबा तुम्ही इथे. तेव्हा इथे आता जोरात ओरडणाऱ्या रमाकांतला खूपच जास्त बरं वाटतं. तिथे ईश्वरी त्याच्या मदतीला आलेली असते. ईश्वरी आता कसं बसं स्वतःला सोडवते, कशी तरी ती रशी वगैरे पायातून काढते, हात वगैरे सोडवते आणि इथे आता रमाकांत काकांना सुद्धा ती सोडवते. वल्लरीचा ईश्वरीला हरवण्याचा हा जो काही प्लॅन आहे ना
तो तिच्याच आता अंगाशी आलेला असतो, कारण ती प्रेक्षकांना आता हरलेली असते. कारण का तर ईश्वरीने रमाकांत काकांना सुद्धा वाचवलेलं असतं आणि ती स्वतःसुद्धा त्या आता गोडाऊनमधून बाहेर पडते. ईश्वरी किती हुशार आहे हे आता वल्लरीला बरोबर माहिती आहे, पण तरीसुद्धा इथे वल्लरी तिला ग्रँटेड घेते आणि म्हणूनच इथे वल्लरी तोंडावरती पडते. काही तास तिने आपला फोन बंद ठेवलेला असतो आणि त्यामुळे इथे आता ते लोक आहेत ना, ते आता आयोजक कार्यक्रमाला सुरुवात करतातही. अर्णव खूप वाट बघत असतो ईश्वरीची, तिला फोन करत असतो, पण तिचा फोन आता तिथेच पडलेला असतो ज्या ठिकाणी तिला किडनॅप केलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी रमाकांत काकांना सोडून ती आता स्पर्धेच्या ठिकाणी पोचलेली असते. तेव्हा त्या ठिकाणी आता ईश्वरीला आणि रमाकांत काकांना बघून नम्रताला खूप मोठा धक्का बसतो. पण प्रेक्षकांनो सौदामिनी देशमुख आश्चर्यचकित झालेली असते आणि वल्लरीला सुद्धा ही गोष्ट जेव्हा कळते तिला सुद्धा धक्का बसलेला असतो. म्हणजे इथे रमाकांतसुद्धा सुटला आणि ईश्वरीसुद्धा सुटून निघून गेली आणि तिसरा राऊंड हा सात्विक फॅशननेच आपल्या नावावरती सुद्धा केलेला असतो. त्यामुळे अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरी तिसरा राऊंडसुद्धा जिंकलेले असतात आणि सात्विक फॅशन जिंकल्यामुळे तिसऱ्या नंबरचा आता जास्तीचे गुणसुद्धा त्यांनाच मिळालेले असतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो सात्विक फॅशन जिंकल्यामुळे इथे आता अर्णव ईश्वरीला प्रचंड आनंद झालेला असतो, कारण 100 कोटीचं इथे बक्षीस त्यांनी आपल्या नावाने आता कमावलेलं असतं. आणि त्याचबरोबर त्यांना इथे आता पहिली ट्रॉफीसुद्धा मिळालेली असते, पहिल्या नंबरची ट्रॉफी, आणि 100 कोटी रुपये हे त्यांनी आता कमावलेले असतात. इंटरनॅशनल लेवलची ही स्पर्धा आता अर्णव ईश्वरी यांनी आता सात्विक फॅशनच्या नावाने जिंकलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो ते 100 कोटी रुपये ते आपली कंपनी सात्विक फॅशन वाचवण्यासाठी त्याचा आता वापर करणार असतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता फायनली अर्णव ईश्वरी जिंकलेले असतात, त्यांना फर्स्ट प्राईज मिळालेलं असतं आणि नम्रता आणि आकाश यांना सेकंड प्राईज मिळालेलं असतं. अशा रीतीने ईश्वरी स्वतःसुद्धा पोचलेली असते आणि बरोबर रमाकांत काकांना सुद्धा घेऊन आलेली असते. त्यामुळे वल्लरी, नम्रता आणि सौदामिनी या तिघींचाही डाव आता पूर्णपणे फसलेला असतो.